नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संपूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपण 1857च्या उठावातील नेतृत्व या पॉइंट पासून. दिल्ली या ठिकाणाचं नेतृत्व केलं होतं बहादूरशाह जफर यांनी. लखनौ येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? बेगम हजरत महल यांनी. कानपूर नानासाहेब पेशवे. जगदीशपूर या ठिकाणचं कुंवर सिंह यांनी नेतृत्व केलं होतं. झाशीचं आपल्याला माहीतच आहे, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे. कोल्हापूर या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं होतं? चिमाबाई साहेब. खानदेश खर्जासिंह व भागोजी नाईक. सातपुडा भागात शंकर शहा. अठराशे 1857च्या उठावात दिल्लीचा बादशाह म्हणून बहादूर शाह जफर याची घोषणा करण्यात आली. त्याचा सेनापती बख्त खान हा या उठावात त्या ठिकाणी मारला गेला. 15 सप्टेंबर 1857 रोजी दिल्ली येथील बंडखोरांचे बंड इंग्रज अधिकारी निकोलसन याने मोडून काढून दिल्लीचा बादशाह बहादूर शाह जफर याची ब्रह्मदेशातील रंगून या ठिकाणी रवानगी करण्यात आली. 1 जुलै 1857 रोजी मराठ्यांचा पेशवा म्हणून नानासाहेब पेशवे यांची नियुक्ती करण्यात आली व कंपनीचे राज्य नष्ट झाल्याचा फतवा काढण्यात आला. नानासाहेबांचे सेनापती कोण होते? तात्या टोपे. तात्या टोपे याचा जनरल कॅम्पबेल यांच्याशी झालेल्या लढाईत पराभव होऊन तात्या टोपे यांना 18 एप्रिल 1859 रोजी उत्तर प्रदेश येथील शिपरी या ठिकाणी फाशी देण्यात आली. कानपूरचे बंड जनरल कॅम्पेबल यांनी मोडून काढले. लखनौमध्ये 30 मे 1857 रोजी उठावास त्या ठिकाणी सुरुवात झाली. ब्रिटिशांचे सैनिक अधिकारी आउट्रमो हॅवलॉक यांनी लखनौ येथील बंड मोडून काढले. 17 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाई व इंग्रज अधिकारी ह्युरोज यांच्यात ग्वालेर येथे युद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या. 20 जून 1858 रोजी झाशी व ग्वालेर हे इंग्रजांच्या ताब्यात आले. इंग्रज अधिकारी ह्युरोज यांनी राणी लक्ष्मीबाई बद्दल काढलेले गौरवोद्गार. बंडवाल्यांचे सर्वात समर्थ नेतृत्व. कानपूरचे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते बिठूर ब्रह्मावर्त. 5 जून 1857 रोजी येथे उठावास सुरुवात झाली. तात्या टोपे व ब्रिटिश अधिकारी जनरल कॅम्पेबल यांच्यामध्ये युद्ध होऊन तात्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर नानासाहेब पेशवे यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. सेनापती डग्लस यांनी जगदीशपूरच्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या कुंवर सिंह यास ठार मारले. 1857च्या उठावाचे सांकेतिक चिन्ह काय होतं? लाल कमळ व चटणी भाकरी. 1857च्या उठावाची अपयशाची कारणे. उठावादरम्यान क्रांतिकारांमध्ये एककेंद्री नेतृत्वाचा अभाव होता. अपुरी साधन सामुग्री व हत्यारे. सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. हा उठाव फक्त उत्तर भारतापुरती मर्यादित राहिला. 31 मे 1857 या पूर्वनियोजित तारखेपूर्वी उठावाला सुरुवात झाली. इंग्रजांकडील एककेंद्री नेतृत्व, कुशल सेनानी, दळणवळणाचा ताबा यामुळे त्यांना उठाव मोडून काढणे शक्य झाले. 1857च्या उठावाचे परिणाम. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगने दरबार भरून तत्कालीन राणी व्हिक्टोरिया यांचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार काय झालं तर ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता त्या ठिकाणी संपुष्टात आली व भारताचा राज्यकारभार इंग्लंडच्या पार्लमेंटला जोडण्यात आला. या जाहीरनाम्यानुसार वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून भारतीयांमध्ये भेदभाव न करता शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष ठेवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. पूर्वीची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व कंट्रोल ही मंडळे रद्द करून नवीन भारत मंत्री व त्यांचे मंडळ तयार करण्यात आले. गव्हर्नर जनरल हे पद रद्द करून नवीन व्हाईसरॉय हे पद तयार करण्यात आले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. तर लॉर्ड स्टेनले हा भारताचा पहिला भारत मंत्री त्या ठिकाणी बनला. भारतातील कोणतेही संस्थान खालसा केले जाणार नाही अशी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली. ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना करताना
युरोपीय सैनिकांची संख्या वाढवण्यात आली. येथून पुढे भारतीय सामाजिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे कायदे केले जाणार नाही असे त्या ठिकाणी त्यावेळेस ठरवण्यात आले. सत्ता बळकट करण्यासाठी इंग्रजांनी फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला. 1857च्या उठावाबद्दल इतिहासकारांची मते जाणून घेणार आहोत. विदा सावरकर काय म्हणतात, तर हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व सामाजिक कार्यासाठी केलेले हे स्वातंत्र्य युद्ध होते. अशोक मेहता काय म्हणतात, तर 1857चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते. संतोष कुमार रे, हिंदी समाजातील इंग्रजांविरुद्ध द्वेष भावना ही वैयक्तिक नसून सामाजिक होती. सुरेंद्रनाथ सेन म्हणतात की धर्मयुद्ध म्हणून सुरू झालेल्या या घटनेने पुढे स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धारण केले. 1857च्या उठावाबद्दल फ्रान्समध्ये गॉड्स जजमेंट अपॉन ब्रिटिश रूल इंडिया असे उठावाचे वर्णन करण्यात आले. पंडित नेहरू म्हणतात की 1857चा उठाव म्हणजे राष्ट्रीय आंदोलन आहे. विरुद्ध विचारसरणीचे लोक नरा फाटक काय म्हणतात, तर 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होती. सर जॉन लॉरेन्स म्हणतात बंडाचे मूळ कारण लष्करातील फक्त काडतूस प्रकरण असून दुसरे काही नाही. सर जॉन सिले म्हणतात की 1857चे बंड हे देश अभिमान राहील असे शिपायांचे बंड होते. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ. ब्राह्मो समाज 1828 मध्ये कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. राजा राममोहन रॉय यांनी ती स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे तसेच प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर जिल्हा बरदवाड बंगाल येथे झाला. 1817 मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1826 मध्ये कलकत्ता येथे त्यांनी वेदांत कॉलेज स्थापन केले. 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. 1821 मध्ये संवाद कौमुदी नावाचे पाक्षिक त्यांनी सुरू केले. 1822 मध्ये मिरत उल अखबार नावाचे पर्शियन वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. ब्राह्मो समाजाचा प्रचार करण्यासाठी ब्रह्मॅनिकल मॅगझिन नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. 1829 मध्ये ब्रिटिश शासनाने सती प्रथा बंदी विधेयक पास केले. यासाठी राजा राम मोहन रॉय यांनी पुढाकार घेतला होता. अकबर शहा या बादशहाचे पेन्शन सुरू व्हावे म्हणून त्यांनी लंडन येथे जाऊन प्रयत्न केले. वज्रसूची या ग्रंथाचे त्यांनी बंगाली भाषेत भाषांतर केले. राजा राम मोहन रॉय यांना 13 भाषेंवर वर्चस्व होते. ब्राह्मो समाजाने एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. मूर्तिपूजा, बलिदान या प्रथांना विरोध केला. ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी होते ताराचंद्र चक्रवर्ती. 27 सप्टेंबर 1833 रोजी राजा राम मोहन रॉय यांचा इंग्लंडमधील ब्रिस्टॉन या ठिकाणी मृत्यू झाला. 1842 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश केला व नंतर त्यांनी 1844 पासून ब्राह्मो समाजाची धुरा त्यांनी स्वतःकडे घेतली. 1866 मध्ये केशवचंद्र सेन व देवेंद्रनाथ टागोर यांच्यात मतभेद निर्माण झाले. यातूनच आदि ब्राह्मो समाज व भारतीय ब्राह्मो समाज हे दोन गट निर्माण झाले. देवेंद्रनाथ टागोर यांनी आदि ब्राह्मो समाजाचं नेतृत्व केलं. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण स्थापन करण्याआधी ब्राह्मो समाजाचे सदस्यत्व त्या ठिकाणी स्वीकारलं होतं. हिंदू संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचं महत्त्वपूर्ण काम ब्राह्मो समाजाने केले. व्हॉइस ऑफ फ्रीडम ही संस्था किशोरचंद्र मित्रा यांनी सुरू केली. प्रार्थना समाज 31 मार्च 1867 मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाचे सदस्य होते रानडे, राघव भांडारकर, परमानंद व भाऊ महाजन. प्रार्थना समाजाचे मताचे समर्थन करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा निबंध लिहिला. प्रार्थना समाजाचे विचार प्रदर्शित करण्यासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपान पत्र सुरू करण्यात आले. विठ्ठल रामजी शिंदे, रानडे, नामजोशी, गोपाळकृष्ण गोखले या महत्त्वपूर्ण व्यक्ती प्रार्थना समाजाच्या सदस्य होत्या. गोपाळकृष्ण गोखले यांनी राष्ट्रीय सेवेकरता निस्सीम कार्यकर्ते मिळावे म्हणून भारत सेवक समाज स्थापन केला.
अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी 1905 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाची संस्था महर्षी वीरा शिंदे यांनी काढली. प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. एकेश्वरी वादाचा पुरस्कार, अवतार संकल्पना चुकीची आहे, मूर्तीपूजा थोतांड आहे, ही तत्वे प्रार्थना समाजाची होती. सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व साक्षी जगतपती त्यासी नको मध्यस्थी हे ब्रीदवाक्य सत्यशोधक समाजाचे होते. पददलित समाजाची रूढीवादी परंपरेमुळे होत असलेली पिळवणूक थांबवण्यासाठी सत्यशोधक समाजाने प्रयत्न केले. सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी 1877 मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. या वृत्तपत्राचे पहिले संपादक कृष्णराव भालेकर हे होते. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाज या संस्थेची स्थापना केली. 1877 साली आर्य समाजाचे मुख्यालय लाहोर येथे हलवण्यात आले. या समाजाचा प्रसार प्रामुख्याने पंजाब प्रांतात झाला. लाला लजपतराय, लाला हंसराज, स्वामी श्रद्धानंद हे या समाजाचे मुख्य कार्यकर्ते होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी अंध साधू विरजानंद यांना गुरु मानले होते. स्वामी दयानंद सरस्वती यांना सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून सत्यार्थ प्रकाश हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथास आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखले जाते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू समाजवासियांना वेदांकडे परत चला असा संदेश दिला. भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचा उल्लेख लढाऊ हिंदू धर्म असा केला आहे. लाला हंसराज यांनी लाहोर येथे 1886 मध्ये दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना केली. याचेच पुढे 1889 मध्ये दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजमध्ये रूपांतर झाले. स्वामी श्रद्धानंद यांनी कांगरी हरिद्वार येथे गुरुकुलाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा वापर केला. आर्य समाजाची महाराष्ट्रातील पहिली शाखा धारूर बीड येथे होती. आर्य समाजास सैनिक हिंदुत्व या नावाने ओळखले जाते. सैनिक हिंदुत्व. थिओसॉफिकल सोसायटी 1875 मध्ये न्यूयॉर्क येथे अमेरिकन गृहस्थ कर्नल ऑलकॉट व रशियन विदुषी मॅन्डल ब्लॅव्हस्की यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना करणे व त्यांची महती भारतीयांना पटवून देणे ही त्यांचा उद्देश होता. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निमंत्रणावरून 1879 साली हे पथक भारतात आले. 1893 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्य बनल्या. पंडित नेहरू हे वयाच्या 13व्या वर्षी थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य बनले होते. थिओसॉफिकल सोसायटीने भारतीय समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण मिशन. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे स्वामी विवेकानंद हे शिष्य होते. स्वामी विवेकानंद यांनी कलकत्ता येथील बेलूर मठ येथे 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे महत्त्व जगास पटवून दिले. स्वामी विवेकानंद यांनी उठा, जागे व्हा व कार्यसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा संदेश दिला. स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी बेल्लूर मठामध्ये झाला. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 1857 मध्ये विद्यापीठ कायदा पास करण्यात आला. यामध्ये देशातील पहिले विद्यापीठ कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले. 18 जुलै 1857 रोजी मुंबई विद्यापीठ स्थापन झाले. 1857च्या उठावानंतरचे ब्रिटिशकालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग 1858 ते 1862. लॉर्ड कॅनिंग हा ब्रिटिश हिंदुस्थानाचा पहिला व्हाईसरॉय होता. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये लॉर्ड मॅकॉले यांच्या अध्यक्षतेखाली कायदा समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार 1860 मध्ये भारतीय दंड संहिता
IPC मंजूर करण्यात आली. लॉर्ड मॅकॉले यांनी भारतीय दंड संहितेचा कच्चा मसुदा तयार केलेला होता. 1861 साली पोलीस खात्याची निर्मिती करून इन्स्पेक्टर जनरल हे पोलीस खात्यातील सर्वोच्च पद निर्माण केले. 1860 मध्ये भारतात ICS परीक्षेची सुरुवात करण्यात आली. ICS परीक्षा पास होणारा पहिला भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ICS अधिकारी होणारे पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर. 1861 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी हायकोर्ट ऍक्ट पास केला. त्यानुसार मद्रास, मुंबई व कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालय अस्तित्वात आली. 1861च्या काउन्सिल ऍक्ट नुसार हिंदी वकील नेमण्यास सुरुवात झाली. 1860 मध्ये दिल्ली, आग्रा या प्रांतामध्ये दुष्काळ निवारणासाठी कर्नल स्मिथ आयोग नेमण्यात आला. 1858 मध्ये स्वतःच्या उद्योगाचा भरभराट व्हावा म्हणून ब्रिटिशांनी भारताच्या वस्त्रोद्योगावर अंतर्गत कर लावले. लॉर्ड एल्डिंग पहिला 1862 ते 1863. पंजाबमधील वहाबी या मुस्लिमांचा विद्रोह शमविण्यात लॉर्ड एल्गिन यास यश आले. सर जॉन शोर 1863 ते 1869. पहिले इंग्रज भूतान युद्ध याच व्हाईसरॉयच्या काळामध्ये लढले. 1866 मध्ये ओरिसा प्रांतामध्ये तर 1869 मध्ये बुंदेलखंड प्रांतामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ निवारण्यासाठी जनरल कॅम्पेबल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमण्यात आला. पंजाब आणि अवध कुळ कायदा 1868 मध्ये त्यांनी संमत केला. लॉर्ड मेयो 1869 ते 1872. 14 डिसेंबर 1870 रोजी आर्थिक विकेंद्रीकरणाचे बिल पास केल्याने त्यास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात. 1872 मध्ये लॉर्ड मेयो याने भारताची पहिली जनगणना केली. लॉर्ड मेयो याने भारतीय राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी अजमेर येथे मेयो कॉलेज स्थापन केले. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन देणारा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट 1872 हा लॉर्ड मेयो याने पास केला. लॉर्ड मेयो याने नवे अफगाण धोरण राबवले. लॉर्ड मेयो यांनी मिठावरील प्राप्तिकरामध्ये वाढ केले. तसेच अंदमान तुरुंगाचे निरीक्षण करण्यासाठी लॉर्ड मेयो गेला असताना शेर अली या क्रांतिकारकाने त्याचा खून केला. लॉर्ड नॉर्थब्रुक 1872 ते 1876. सर जॉन लॉरेन्स यांनी अवलंबिलेले प्रभावी निष्क्रियतेचे धोरण लॉर्ड नॉर्थब्रुक यांनी चालवले. 1874 साली निवडून आलेले इंग्लंडचे पंतप्रधान डिझेरायली यांच्यासोबत झालेल्या संघर्षात लॉर्ड नॉर्थब्रुक यांनी राजीनामा दिला. लॉर्ड लिटन 1876 ते 1880. 1 जानेवारी 1877 रोजी लॉर्ड लिटनने दिल्ली येथे दरबार भरून इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिस केसर ए हिंद ही पदवी दिली. लिटन याने 1877 मध्ये सर सय्यद अहमद खान यांच्या सहकार्याने अलीगड येथे मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. 1878 साली लॉर्ड लिटन यांनी देशी वृत्तपत्राचा कायदा म्हणजेच व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पास केला. त्यामुळे भारतीय वृत्तपत्रांवर मोठ्या प्रमाणात बंधने लादण्यात आली. 1878 साली भारतीय नागरिकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करणारा भारतीय शस्त्रास्त्र त्या ठिकाणी त्यांनी पारित केला. सनदी सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धे परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 करण्याचे काम लिटन यांनी केले. यासाठी लिटन यांनी स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट पास केला. लॉर्ड लिटन 1878 मध्ये ब्रिटिश मालावरील आयात कर रद्द केला. मुंबई, मद्रास, अवध, हैदराबाद, म्हैसूर या प्रांतातील दुष्काळ संदर्भात लॉर्ड लिटन यांनी स्ट्रॅची आयोग नेमला. भारतामध्ये चांदीऐवजी सुवर्ण परिणामांचा स्वीकारण्याची शिफारस सर्वप्रथम लॉर्ड लिटन यांनी केली. ही शिफारस पुढे लॉर्ड कर्झन यांनी अंमलात आली. लॉर्ड रिपन भारताचा उदारमतवादी व्हाईसरॉय. 1881 मध्ये लॉर्ड रिपन यांनी भारतातील पहिला कंपनी कायदा पास केला. यानुसार कामगारांची वयोमर्यादा वाढवण्यात आली. कामाचे तास 9 करण्यात आले. 7 वर्षाखालील लहान मुलांना कामावर घेण्यास बंदी घालण्यात आली. 1882 मध्ये लॉर्ड लिटन याने केलेला वृत्तपत्राचा कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा लॉर्ड रिपन यांनी रद्द केला. 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी शैक्षणिक सुधारणेसाठी हंटर कमिशन नेमले. 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी पंजाब विद्यापीठाची स्थापना केली.
19 मे 1882 रोजी लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. त्यांनी जिल्हा व तालुका लोकल बोर्डाची स्थापना केली व त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून नेमले. म्हणूनच त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. 1883 मध्ये लॉर्ड रिपन यांनी युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा भारतीय न्यायाधीशांना अधिकार देणारे एल्बर्ट बिल हे विधेयक पारित केले. यावेळी सन कोर्टनी एल्बर्ट हे कायदा मंत्री होते. 1884 मध्ये भारताची दुसरी जनगणना घेण्यात आली. लॉर्ड रिपन यांनी 1884 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश सुट्टीवर गेले असताना सर रमेशचंद्र यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. ते पहिले हिंदी न्यायाधीश होते. लॉर्ड रिपन यांनी बनारस येथे क्वीन्स कॉलेजची स्थापना केली. लॉर्ड डफरिन 1884 ते 1888. लॉर्ड डफरिनच्या काळात पंचदेह हे प्रकरण गाजले. पंचदेह या गावावर अफगाणिस्तान व रशिया या दोन्ही देशांनी हक्क सांगितला. लॉर्ड डफरिन यांनी मध्यस्थी केल्याने अफगाणिस्तान व पंचदेह गावावरील हक्क सोडला. लॉर्ड डफरिनच्या काळातच 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 1886 मध्ये अलाहाबाद हे चौथे उच्च न्यायालय निर्माण करण्यात आले. उत्तर ब्रह्मदेश भारतात जोडण्यात आला. लॉर्ड डफरिन यांनी मुलकी सेवेचा अभ्यास करण्यासाठी 1886 मध्ये चार्ल्स ॲचिसन ही समिती नेमली. लॉर्ड लॉन्सडाऊन 1888 ते 1893. लॉर्ड लॉन्सडाऊन यांनी 1891 मध्ये नवीन कंपनी कायदा पारित केला व कामाचे तास 9 वरून 7 करण्यात आले. 1891 मध्ये बालविवाहास प्रतिबंध घालणारा सिव्हिल मॅरेज ऍक्ट लॉर्ड लॉन्सडाऊन यांनी पारित केला. लॉर्ड लॉन्सडाऊन यांनी 1892 मध्ये इंडियन काउन्सिल ऍक्ट पारित केला. लॉर्ड लिटनने सुरू केलेला स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट हा लॉर्ड लॉन्सडाऊन यांनी रद्द केला. लॉर्ड एल्गिन दुसरा 1893 ते 1898. 1896 मध्ये मद्रास, बिहार, वायव्य प्रांत, मध्य प्रांत, मुंबई या प्रांतातील दुष्काळाची चौकशी करणारा आयोग सर हॉल यांच्या अध्यक्षतेखाली नेमला. 1896 मध्ये बिबॉनिक नावाच्या प्लेगचा भयंकर साथ झाली होती. प्लेग कमिशनर म्हणून रँड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. रँड याच्या अत्याचारास कंटाळून 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी त्याची हत्या केली. 1897 मध्ये इंडियन करन्सी नोट सर्वप्रथम जारी करण्यात आली. लॉर्ड कर्झन 1898 ते 1905. 20व्या शतकातील पहिला व्हाईसरॉय. 1899 मध्ये भारतासाठी चांदीऐवजी सुवर्ण परिमाण लॉर्ड कर्झन याने अवलंबले. 1901 मध्ये काश्मीर व पंजाब यांचा काही भाग मिळून वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला. 1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना केली. 23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरिया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला. 1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नेमण्यात आले. 1902 मध्ये सर अँड फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसार क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन खात्याची सुरुवात झाली. 1903 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी दिल्ली येथे भव्य दरबार भरून राणीच्या वारसात भारत सम्राट त्या ठिकाणी घोषित केले. 1903 मध्ये सर अँड्रू फ्रेझर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारित केला. लॉर्ड कर्झन यांनी व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले. 1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लॉर्ड कर्झन यांनी केली. लॉर्ड कर्झनच्या काळात DSP व DYSP यांची थेट नेमणूक सुरू झाली. ब्रिटिश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे लॉर्ड कर्झन हा 1905 मध्ये मायदेशी परतला. कर्झन यांनी रेल्वे कारभाराच्या चौकशीसाठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. लॉर्ड कर्झन यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन केलेल्या संस्थेला देणगी दिली.
19 ऑगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्जनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. प्रसिद्ध इतिहासकार ईश्वरी प्रसाद यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना औरंगजेबाशी केली. लॉर्ड मिंटो दुसरा